विद्यार्थी मित्र हो, आज आपण एमपीएससी राज्य सेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील बदलासंदर्भात चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत श्री चंद्रकांत दळवी सर, भारतीय प्रशासकीय सेवा सर, महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील आणि पूर्व परीक्षेतील बदलांसाठीच्या त्रिसदस्यीय समितीचे प्रमुख होते आणि सरांनी आपला अहवाल हा आयोगाला सादर केला आणि आयोगाने या सर्व शिफारशी मान्य केल्या आणि जे आयोगाने बदल केले त्या संदर्भातल्या एकूणच चर्चेसाठी सिनर्जी स्टडी पॉइंट परिवारातर्फे मी सरांचं स्वागत करतो. सर, आपण एकूण या सर्वच घडामोडींबद्दल आता चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. ऍडिशनल डीजी पोलीस हे होते आणि त्याचप्रमाणे श्री SF पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू या समितीचे सदस्य होते. आयोगाच्या वतीने सुभाष उमराणीकर जॉईंट सेक्रेटरी हे या कमिटीच्या कामकाजाचे सचिव म्हणून काम पाहत होते. आम्ही सर्वांनी जवळपास एक 7 ते 8 महिने खूप त्याचं काम केलं आणि मग 2 मे रोजी आयोगाकडे आमच्या समितीचा अहवाल सादर केला. कमिटीची स्थापना करण्यामागचा उद्देश 2-3 उद्देश, प्रमुख उद्देश होते. त्याच्यामधला एक उद्देश असा होता की बऱ्याच वर्षापासून आयोग स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी मागणी करत होते की पूर्व परीक्षेचा जो सीसॅट पेपर आहे तो क्वालिफाईंग करण्यात यावा. तो सध्या मेरिटसाठी काउंट केला जात होता. हा एक उद्देश होता. त्याचबरोबर एकंदरीतच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती आणि सिलेबस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती आणि सिलेबस याचा अभ्यास करून आणखी काही सुधारणा राज्यसेवा परीक्षेच्या स्पर्धा परीक्षे संदर्भामध्ये घेण्याची गरज आहे का, हा देखील या पाठीमागचा उद्देश होता. आणि या अनुषंगाने आयोगांच्या कडून सर्व माहिती घेऊन कमिटीच्या प्राथमिक बैठकीमध्ये आम्ही कशा पद्धतीचं कमिटीचं कामकाज चाललं पाहिजे आणि जे काही उद्दिष्ट ठरवून दिलेले आहेत आयोगाने त्या अनुषंगाने कशा प्रकारची माहिती आपण जमा केली पाहिजे असा कमिटीने विचार केला. आणि मग आपल्याला सांगायला आनंद वाटतो की केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती आणि सिलेबस आपल्या राज्याचा सिलेबस आणि परीक्षा पद्धती बरोबरच देशातील जवळपास सर्व राज्य आयोग, राज्य लोकसेवा आयोग यांचा देखील आम्ही अभ्यास केला. त्यांचा सिलेबस, त्यांची परीक्षा पद्धती आणि त्याच्यानंतर मग या शिफारशी आम्ही आयोगाला केल्या, ज्या आयोगाने आता नुकत्याच स्वीकारून त्याची कार्यपद्धती आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू केलेली आहे. त्याच्यातला जो पहिला प्रश्न होता की ही परीक्षा पद्धती वर्णनात्मक करण्यामागचं कारण काय आहे. याचं बॅकग्राऊंड पहिल्यांदा सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की 2012 पर्यंत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा सुद्धा वर्णनात्मक स्वरूपाची, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचीच होती मुख्य परीक्षा. आम्ही ज्याला अभ्यास केला इतर सर्व राज्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीचा, मुख्य परीक्षेचा कम्पॅरेटिव्ह स्टडी केला सर्वच अँगलनी, तेव्हा असं आपल्याला आश्चर्य वाटलं, असं दिसून आलं की सर्वच्या सर्व राज्य आयोगाच्या मुख्य परीक्षा या वर्णनात्मक स्वरूपाच्याच आहेत. कुठेही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा पद्धती मुख्य परीक्षा नाहीये. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीचा जर अभ्यास केला तर पहिल्यापासून ही परीक्षा देखील डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचीच आहे. 2012 मध्ये जेव्हा हा बदल केला महाराष्ट्रामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह, सर्व रेकॉर्ड आणखी सर्व माहिती तपासून बघण्याचा प्रयत्न केला. काय
भूमिका होती त्यावेळेला आयोगाची, काय लॉजिक होतं हा सगळा वर्णनात्मक स्वरूपामधून ऑब्जेक्टिव्ह कडे जाण्याची, ही भूमिका कुठेही तपासता स्पष्ट झालेली नाही. आणि जो उद्देश आहे की राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सर्वोत्तम उमेदवारांची निवड व्हावी आणि त्यासाठी जी परंपरागत पद्धतीनं चालू असलेली वर्णनात्मक पद्धतीची परीक्षा पद्धती बंद करून ऑब्जेक्टिव्ह कडे जाण्यामागचा उद्देश समजला नाही. सर्व राज्यामध्ये आणि केंद्र लोकसेवा आयोगाची सुद्धा परीक्षा पद्धती, मुख्य परीक्षा ही वर्णनात्मकच आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राची सुद्धा राज्यसेवा परीक्षा पद्धती ही वर्णनात्मकच स्वरूपाची असायला पाहिजे, हा एक भूमिका याच्या पाठीमागची होती. आपल्याला कल्पना आहे की शासकीय सेवेमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. आपल्याकडे अनेक प्रकारचे स्किल्स असण्याची आवश्यकता असते. आपल्याला थोडक्यात अगदी त्याची किमान गरज जी असते ती जर आपल्याला पॉइंट आउट करायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी काय आहे, त्याची आकलन क्षमता काय आहे, त्याचा इंटेलिजन्स काय आहे, त्याची बुद्धिमत्तेची काय स्थिती आहे, त्याच्याकडे डिसिजन मेकिंग आहे का नाही, पदोपदी निर्णय घ्यावे लागत असतात, त्याचं डिसिजन मेकिंग कसं आहे, त्याच्याकडे अनालिटिकल स्किल आहे का, त्याच्याकडे विषयाचं विश्लेषण करायची क्षमता त्याच्यामध्ये आहे का, अनालिटिकल स्किल आहे का, त्याचबरोबर प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम्स हे कसं समजेल आपल्याला, त्याची आवश्यकता असते. समस्यांचं योग्य आकलन त्याला करता आलं पाहिजे. क्लॅरिटी ऑफ थॉट्स, विचारांची स्पष्टता आवश्यक आहे शासकीय नोकरीमध्ये काम करत असताना. त्याच्याकडे इंटरपर्सनल स्किल्स आहेत का, आंतरव्यक्तिगत कौशल्य, संवाद कौशल्य त्याच्याकडे आहे किंवा कसं. अंडरस्टँडिंग द स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑफ द टॉपिक, इश्यू, प्रॉब्लेम, म्हणजे एखाद्या विषयातील जमेच्या किंवा कमतरतेच्या बाबू समजून नेमकेपणानं त्याचं मांडण्याचं कौशल्य त्याच्याकडे असायला पाहिजे. या आणि अनेक कौशल्य, क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये असण्याची आवश्यकता आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ टेस्ट, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या पद्धतीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी त्या कॅन्डिडेटच्या तपासणं आवश्यकता आहे आणि ते तपासण्याला ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये मर्यादा आहेत. आणि म्हणूनच आपल्याला वर्णनात्मक पद्धतीकडे जाण्याची गरज आहे. त्याच्यातून इतक्या सगळ्या त्या विद्यार्थ्यामध्ये वर्णनात्मक परीक्षा दिल्यानंतरच याच्याकडच्या ह्या क्षमतांचा अभ्यास होऊ शकतो, त्याच्यात ते कळू शकतं आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं योग्य असं मेरिट तयार होऊ शकतं. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाची असायला पाहिजे अशी शिफारस करण्यात आलेली आहे. 3 कारणं मी नमूद करेन. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा वर्णनात्मक पद्धतीची आहे. देशातल्या सर्वच राज्य सेवा परीक्षाच्या मुख्य परीक्षा सगळ्या आयोगांच्या ह्या वर्णनात्मक आहेत. आणि जी गरज आहे शासकीय सेवेमध्ये कुठल्या क्षमता त्याच्याकडे असल्या पाहिजेत आणि त्या क्षमता तपासूनच त्याचं मेरिट यायला पाहिजे. या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेची मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक स्वरूपाची आमच्या त्रिसदस्यीय समितीने शिफारस केली आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्वीकार करून त्याची अंमलबजावणी आता सुरू करण्याचा सुद्धा निर्णय दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा जो काही मी आपल्यासमोर खुलासा केला त्याची जर का आपण विचारात घेतला तर आपल्याला सुद्धा क्लिअर होऊन जाईल की आपण सुद्धा मान्य कराल की स्पर्धात्मक पद्धतीमध्ये कॉम्पिटिटिव्हनेस जज करायचं असेल तर वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा असायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. आपण ही त्या दृष्टिकोनातून तयारीला लागलं पाहिजे आतापासूनच. कारण जवळपास आजपासून 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा 2023 मध्ये
येईल आणि 1.5 वर्षाचा कालावधी आपल्याला तयारीसाठी मिळेल. सर, माझा याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की एकूण ह्या परीक्षा पद्धतीमधला आपण बदल तर आता बघितला आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये आपण ही परीक्षा पद्धती अवलंब करतोय. पण सर, या निर्णयामागचं मुख्य उद्दिष्ट असं काही असेल की एकूण आपल्याला लार्जर गोल जे अचीव्ह करायचंय, तुम्हाला काय बदल अपेक्षित आहे? एक समिती म्हणून तुम्ही अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय, याच्यावरती तुम्ही इतकं डिटेल अनालिसिस सांगितलेलं आहे. तर यातनं लार्जर गोल काय साध्य करायचंय आपल्याला? आता मी आपल्याला सांगितलं मगाशी, ज्या प्रकारचे स्किल्स, कौशल्य, क्षमता शासकीय सेवेमध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2चा अधिकारी म्हणून येत असताना त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असल्या पाहिजेत. त्या क्षमता बेसिकली त्याची चाचणी योग्य पद्धतीनं व्हायची असेल तर वर्णनात्मकच परीक्षेची पद्धत असायला पाहिजे. माझ्या पहिल्या उत्तरामध्ये त्याचा मी अतिशय सविस्तरपणे खुलासा केला. तेच त्याचं पाठीमागचं रिझनिंग आहे. समितीने जेव्हा हा लागू केला, शिफारस केली त्याच्या बाबतीमध्ये. ओके सर, यामध्ये एक नवीन पेपरचा आपण समावेश केलेला आहे जो पूर्वीच्या एमपीएससीच्या पॅटर्न मध्ये नव्हता. तो म्हणजे नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या संदर्भातला इथिक्सचा पेपर, जो युपीएससी मध्ये ऑलरेडी आहे आता. तर याचा समावेश होणार आहे. तर याच्या मागे काय समितीने काय विचार केला होता? त्याच्या मागची भूमिका काय होती? बेसिकली एक तर आयोगाची आमची समिती नेमण्यामागचा उद्देश हा देखील होता की केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीचा आणि तिथला जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याशी तुलना करता आपला अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असायला पाहिजे. आणि याच्या पाठीमाग अजून एक उद्देश होता की आपल्याला कदाचित पुढच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आपण अपेक्षित आहे, परंतु मी त्याचं इथंच योग्य पद्धतीने देऊ शकतो. आपल्याला कल्पना आहे की सध्याच्या परीक्षा पद्धतीमध्ये आणि आताचा जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामुळे 2 प्रॉब्लेम निर्माण होतात. राज्य सेवा स्पर्धा परीक्षेसाठी जे काही एमपीएससीचे विद्यार्थी तयारी करतात त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येत नाही, कारण तिथला अभ्यासक्रम वेगळा आहे आणि तिथली परीक्षा पद्धतीच टोटली वेगळी आहे. वर्णनात्मक स्वरूपाची तिथे परीक्षा आहे, अभ्यासक्रम वेगळा आहे. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा स्पर्धा परीक्षा देता येत नाही. म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा जो काही विरोधाभास आहे दोन्ही राज्य आणखी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीमधला हा जो विरोधाभास आहे तो विद्यार्थ्यांच्यासाठी खूप अडचणीचा आहे, खूप नुकसानकारक आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीची तयारी करतात त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची युपीएससीची परीक्षा देता येत नाही आणि केंद्रीय परीक्षा युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससीचा परीक्षा देता येत नाही. दोघेही तितकाच अभ्यास करतायत, त्याच विषयांचा अभ्यास करतात जवळपास. परीक्षा पद्धतीमध्ये सिलेबसमध्ये विरोधाभास असल्यामुळे, सिमिलॅरिटी नसल्यामुळे दोन्हीकडच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतं. आणि विशेषतः एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जर का केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आपलाही जर का परीक्षा पद्धती आणि जर का सिलेबस असेल तर यांनाही त्याच तयारीच्या जोरावर, त्याच अभ्यासक्रमाच्या जोरावर त्याला केंद्रीय लोकसेवा आयोगाची सुद्धा परीक्षा देता येऊ शकेल. आणि आत्ताच्या घडीला आम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा जे विद्यार्थी यशस्वी होत आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून, त्या विद्यार्थ्यांना जे यशस्वी विद्यार्थी होत आहेत त्यांच्यामध्ये अनेकांच्या मध्ये ही क्षमता आहे की ती कदाचित त्याच अभ्यासाच्या जोरावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सुद्धा क्रॅक करू शकली असते, पण त्यांना संधीच मिळत नाही अपेअर होण्याची. आता जी काही आपण बदललेली कार्यपद्धती आहे, जवळपास केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षा अभ्यासक्रम जवळपास सिमिलर झाल्यामुळे दोघांनाही सिमिलर बेनिफिट मिळणार आहे आणि दोघांनाही दोन्हीकडच्याही परीक्षा चांगल्या पद्धतीने देता येतील. त्यामुळे कॉम्पिटिटिव्हनेस वाढेल आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी
क्लास 1 आणि क्लास 2 अधिकाऱ्याची अधिक गुणवत्ता असलेले अधिकारी आपल्याला मिळतील आणि महाराष्ट्रामधले विद्यार्थी अधिक प्रमाणामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सुद्धा यशस्वी होतील आणि ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये सुद्धा महाराष्ट्रातले अधिकारी मोठ्या प्रमाणावर तिथे आपल्याला भविष्यामध्ये दिसू शकतील. हा बेसिकली उद्देश या पद्धतीची परीक्षा पद्धतीची शिफारस करण्यामागचा आहे. ओके सर, धन्यवाद. सर, पुढचा प्रश्न असा होता की सीसॅट आपण साधारणतः मे मध्ये निर्णय घेतला की आपण सीसॅट क्वालिफाईंग करूया. तर तो सीसॅट क्वालिफाईंग जेव्हा झालं तेव्हा त्याचा जर प्रतिसाद पाहिला असेल तर त्याला लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये त्या निर्णयाचं सगळ्या बाजूंनी स्वागत झालं. पण आता जेव्हा या परीक्षा पद्धतीची घोषणा झालीय तेव्हा माध्यमांमध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये आपण याबद्दल जेव्हा चर्चा करतोय तेव्हा याला संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय. तर याबद्दल आपलं काही मत आहे का? एक तर पहिला सीसॅट हा जो पेपर आहे तो क्वालिफाईंग करावा ही विद्यार्थ्यांची जवळपास एक मुख्य मागणी होती आणि त्यामुळं आणि त्यांच्या मागणीमध्ये तथ्य सुद्धा होत. कारण आपण सीसॅटचा पेपर इंट्रोड्यूस का केला होता? जेव्हा आपण अभ्यास केला पेपर 2015 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने सीसॅट हे पेपर इंट्रोड्यूस केला पहिल्यांदा 2013-14 मध्ये इंट्रोड्यूस केला आणि त्याच्यानंतर वर्ष 2 वर्षामध्ये त्यांनी त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी तो 2015 मध्ये तो क्वालिफाईंग केला. आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाने सीसॅट पेपर इंट्रोड्यूस केला किंवा 2 नंबरचा पेपर इंट्रोड्यूस केला म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा तो इंट्रोड्यूस केला होता. मग केंद्रीय लोकसेवा आयोगाने जर का तो क्वालिफाईंग केला होता तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा तो क्वालिफाईंग करण्याची गरज होती. हा बेसिक फरक लक्षात घेण्याचे. त्याच्यानंतर सीसॅट पेपरचा जो उद्देश आहे तो उद्देशच मुळात जो विद्यार्थी अपेअर होतो आहे त्याच्यामध्ये शासकीय सेवेमध्ये येऊन काम करण्याकडे त्याचा तसा कल आहे का नाही, त्याच्यासाठी लागणारे जे रिक्वायरमेंट्स आहेत त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गुण आहेत का नाही तपासणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे सीसॅट पेपरचा. त्याचा आपण सिलेबस जरी पाहिला तरी त्याचा उद्देशच मुळात हा आहे की त्या विद्यार्थ्यांचा जो अप्टिट्यूड आहे टुवर्ड्स गव्हर्नमेंट सर्व्हिस तो चेक करणं, त्याच्यामध्ये ती क्षमता आहे का नाही बघणं हा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे तो मेरिटसाठी काउंट करण्याची गरजच नव्हता. त्यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये क्वालिफाईंग जरी मार्क मिळाले जे आपण 33% ऍट पार विथ युपीएससी घेतलेला आहे तरी त्या विद्यार्थ्याचा पेपर नंबर 1 तपासून त्याच्या आधारावर त्याचं मेरिट ठरवून त्याला मुख्य परीक्षेमध्ये जाण्याची परवानगी देण्याची गरज होती आणि म्हणून हा आपण सीसॅट हा क्वालिफाईंग केला. आता आपण जो प्रश्न विचारला होता मुख्य परीक्षेसंदर्भामध्ये पुन्हा रिपीट करता? हा सर, आता आपण सीसॅटचं स्वागत झालंय सर, पण आता जो आपण एकूण मुख्य परीक्षा ज्या वर्णनात्मक केल्या आहे एमसीक्यू बेस्ड वरून वर्णनात्मक, तर त्याला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. म्हणजे जसं सीसॅटचं स्वागत झालं तसं या निर्णयाबद्दल उघडपणे स्वागत आहे. 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. एकतर 2 प्रकारचे विद्यार्थी आता अपेअर होत आहेत. एक आहे त्यांनी आताच पहिल्यांदाच सुरुवात केलेली आहे, जे ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा ग्रॅज्युएशनच्या पूर्वी पण आता अलीकडे बरेच विद्यार्थी सुरुवात करतात, पण त्यांची परीक्षा ही खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी त्यांना परीक्षा द्यायची. त्यामुळे त्यांना ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स स्पर्धा परीक्षेमध्ये मेन परीक्षेमध्ये असतात. हा त्यांच्यासाठी नवीन विषय नाही, त्यांच्यासाठी हा पहिल्यांदाच ते अपेअर होत आहेत. त्यांच्यासाठी तयारीच करताना ते वर्णनात्मक परीक्षेच्या पद्धतीप्रमाणे करणार आहे. मात्र जे त्या विद्यार्थी जे ऑलरेडी अपेअर झालेले आहेत 1 किंवा 2 किंवा 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अटेम्प्टसाठी त्यांना आतापर्यंत सवय आहे की ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन्सला त्यांनी सामोरं गेलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून हा जो बदल आहे तो बदल स्वीकारणं आणि त्या पद्धतीत त्याप्रमाणे अभ्यासाची पद्धत, त्याच्यानंतर पुन्हा वर्णनात्मक पेपर्स लिहिण्याची पद्धत हे सगळं त्यांना ऍडजस्ट करण्याची आवश्यकता आहे. पण याच्याकडे दोन्ही बाजूने बघता येऊ शकतं. जे विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसरा अटेम्प्ट ऑलरेडी त्यांनी दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक ऍडव्हान्टेज असा आहे की त्यांच्याकडे दे आर ऑलरेडी प्रिपेअर्ड. दे आर ऑलरेडी प्रिपेअर्ड. त्यांच्या बुक्स त्यांच्याकडे तयार आहेत, त्यांच्याकडं नोट्स तयार आहेत, त्यांचं रिव्हिजन अनेक वेळा त्या सिलेबसचं झालेलं आहे आणि त्यामुळं
त्या विद्यार्थ्यांच्यासाठी फक्त परीक्षा पद्धतीमध्ये त्यांना बदल स्वीकारायचा आहे, की वर्णनात्मक स्वरूपाची परीक्षा लिहायची आहे. आता ह्याच्यामध्ये फायदा काय आहे, की त्यांनी फक्त स्पर्धा परीक्षेची जी काही मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या ऐवजी जी वर्णनात्मक स्वरूपाची जी परीक्षा द्यायची आहे, त्याच्या अनुषंगाने त्यांना त्या लिखाणाचं प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. Yes, sir. त्यांना लिखाणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आतापासून प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आपला जो मेंटल ब्लॉक आहे तो काढण्याची गरज आहे, की ऑब्जेक्टिव्ह टू डिस्क्रिप्टिव्ह जाताना अडचण येईल अशी जी काही आपली मानसिकता आहे त्या विद्यार्थ्यांची, त्यांनी त्याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. बेसिकली आपल्याला कल्पना आहे, की सर्व प्रकारच्या परीक्षा ज्या आपण देतो, आपण 10वी परीक्षा दिली, आपण 12वी परीक्षा दिली, ते डिस्क्रिप्टिव्हच पेपर होते. Yes, sir. आपण ग्रॅज्युएशनच्या वेळेला तुम्ही कुठल्याही साईडनं ग्रॅज्युएट झाला असलात, तरी सुद्धा ती परीक्षा तुम्ही वर्णनात्मक स्वरूपाचीच दिली होती. Yes. पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्ही अपेअर झाला होता, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतलेली आहे, मास्टर्स डिग्री घेतलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचेच पेपर दिलेले आहेत. त्यामुळे हा काही नव्यानं पहिल्यांदाच आपल्याला इंट्रोड्यूस करतो ना, आपल्याला त्याच्यातली अजिबातच माहिती नाही, असा काय भाग नाहीये. हा बदल करण्याची आवश्यकता होती हे जर मान्य केलं, तर मग आपल्याला त्याच्याबरोबर ऍडजस्ट करणं आणि त्यासाठी आपला मानसिकता बदलून तात्काळ या दृष्टिकोनातून अभ्यासाला सुरुवात करणं, हा बदल यापूर्वी अपेअर झालेल्या विद्यार्थ्यांनी ऍक्सेप्ट करण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे स्वतःला त्या डिस्क्रिप्टिव्ह मोडमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आता त्यासाठी जसं आपल्याकडं टेस्ट सिरीज होत्या पूर्वीच्या कालावधीमध्ये, Yes, sir. ऑब्जेक्टिव्ह मध्ये टेस्ट सिरीज होत्या, त्याच पद्धतीच्या आपल्याकडं आता वेगळ्या प्रकारच्या टेस्ट सिरीज बघाव्या लागतील आपल्या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स Yes, sir. त्याच्या संदर्भामध्ये, आणि त्याची प्रत्येक विषयाची आपण त्या पद्धतीने तयारी जर का केली आणि ती मानसिकतेमध्ये आपण गेलो, तर या विद्यार्थ्यांनी याला सामोरं जाणं शक्य आहे. अवघड असं काय नाही, कारण आपण या प्रकारच्या परीक्षा पूर्वी पण देत आलेलो आहोत. म्हणून हा जो काही बदल आहे, बदल कुठलाही बदल जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा काही लोकांना ऍडव्हान्टेजेस, काही लोकांना डिसएडव्हान्टेजेस होतातच. परंतु आजपासून 1.5 वर्षाचा कालावधी या विद्यार्थ्यांच्यासाठी असल्यामुळं हा बदल खूप फायद्याचा ठरू शकतो. दुसरा एक मी आपल्याला महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो, Yes, की sir. आपण पाहिलं की ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात. 100 प्रश्न विचारले जातात किंवा 150 प्रश्न विचारले जातात. म्हणजे जो काही सिलेबस असतो त्या सगळ्या सिलेबसमधून तुम्हाला तो पेपर फिरवत असतो. Yes, sir. Yes. मात्र हा जो काही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा जो पेपर असतो, त्याच्यामध्ये 8 किंवा 10 प्रश्न असतात. त्याला आयदर ऑरचे ऑप्शन असतात आणि तुम्हाला ते जे काही प्रश्न तुम्हाला आले आहेत त्याच्यापुरतच फक्त तुम्हाला डिटेलमध्ये उत्तर द्यायची असतात. त्यामुळं साधारणपणे कशा प्रकारचे प्रश्न आहेत, कशा प्रकारचे उत्तर द्यायचे आहेत, त्याच्या बाबतीमध्ये एक वेळ तयारी झाली आपली, की Yes, sir. त्या प्रश्नांची उत्तर डिस्क्रिप्टिव्ह मध्ये लिहिणं, स्वतःला त्याच्यामध्ये व्यक्त होणं, आपल्या पद्धतीनं उत्तर मांडणं, याच्या बाबतीमध्ये थोडंसं स्किल्स आपल्याला पुन्हा अक्वायर करावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण गेलात तर आपल्याला लक्षात येईल की ऑब्जेक्टिव्ह पेक्षाही आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीमध्ये तुलनेमध्ये कमी प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या तुलनेमध्ये कमी प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. आणि दुसरा एक असा फरक असतो की ऑब्जेक्टिव्ह मध्ये येस ऑर नो अशाच पद्धतीने तुमचे आन्सर्स होतात. इथे तुम्ही किती गुणवत्तापूर्ण उत्तर लिहिले त्याच्यावर तुम्हाला समजा आउट ऑफ 10 आउट ऑफ किती मार्क किंवा 20 आउट ऑफ किती मार्क मिळणार. त्याच्यामुळे इथं अटर फेल्युअर हा प्रकार नाहीये. तिथं यू लूज द मार्क ऑर यू गेट द मार्क. Yes, sir. इथे तसं नाही. तर तुमच्या उत्तराच्या गुणवत्तेवर तुम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळवता येतात. आणि म्हणून जे खऱ्या अर्थानं सक्षम विद्यार्थी आहेत, कॉम्पिटंट विद्यार्थी आहेत, त्यांना इथे यशस्वी होण्याचे सर्वात अधिक चान्सेस आहेत. जास्त संधी असेल. सर, यासोबतच आपण जो बदल केलेला आहे तो म्हणजे मला वाटतं आयोगाने आता एकूण अटेम्प्टची संख्या सुद्धा काढून टाकली आहे, जी अगोदर आणली होती. त्याचाही विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. आणि सर तो एक ऍडव्हान्टेज आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून ऍक्च्युअली
तो जो काही बदल केला आहे शासनाने, जे काही त्या वर्गाच्या कॅन्डिडेट्सना जे वयाचा एक ॲडव्हान्टेज आहे कॉम्पिटिटिव्ह परीक्षा देण्यासाठी, तो प्रत्येकाचा जो हक्क आहे तो हिरावता कामा नये या दृष्टिकोनातून तो बदल केलेला आहे. येस. ते मग तुम्हाला नंबर ऑफ अटेम्प्ट जास्त द्यायला संधी मिळावी हा उद्देश आहे असं मला वाटत नाही. पण कुठल्याही विद्यार्थ्यांनी केवळ एज आहे म्हणून 32व्या वर्षापर्यंत 35व्या वर्षापर्यंत परीक्षा देत राहावं हे अभिप्रेत नाही. त्यांच्यासाठी खरं तर नाही आहे ते माझ्या दृष्टिकोनातून. कुठल्याही विद्यार्थ्यानं आपल्या स्पर्धा परीक्षेला तयारीला सुरुवात केल्यानंतर किती अटेम्प्ट पर्यंत आपण प्रयत्न करत राहायचं याची स्वतःची मर्यादा घालून घेण्याची गरज आहे. त्याला एज बारचा निकष असता कामा नये. म्हणून किती आपल्याला अटेम्प्टची संधी दिलेली आहे तर तुम्ही जिथपर्यंत तुमच्या एज मध्ये आहात तिथपर्यंत. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये एक असा ॲडव्हान्टेज आहे की 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक तर अगदी आता 12वी पासून आणि ग्रॅज्युएशनच्या पूर्वीपासूनच तयारी करणारे काही विद्यार्थी आहेत. मात्र असेही काही विद्यार्थी आहेत की पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एखादा जॉब करताना त्याच्यानंतर काही कॅन्डिडेट वळतायत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. युपीएससीची असेल आणखी एमपीएससीची असेल. आणि त्याच्यानंतर सुद्धा असे विद्यार्थी यशस्वी होत आहेत. ते सेवेमध्ये आलेले आपल्याला अनेक सक्सेसफुल कॅन्डिडेटचे उदाहरणं पाहायला मिळतात. तर असे उशिरा सुरुवात करणारे जे विद्यार्थी आहेत वयाच्या 25व्या 26व्या वर्षी जे या स्पर्धा परीक्षेला बसण्याचा त्यांचा मानस आहे, अशा विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं हे जे काही एज बार अप टू एज बार अटेम्प्ट्स देता येतील हा जो काही बदल केला आहे तो त्या विद्यार्थ्यांच्यासाठी तो खार तर जास्त महत्वाचा आहे. मात्र संधी आहे म्हणून अप टू द एज बार कृपया परीक्षा देत बसू नका. आपल्याला पहिल्या परीक्षेच्या नंतरच आपल्याला आपली क्षमता कळते. 3 अटेम्प्ट मॅक्झिमम द्यावेत आणि तिथं जर असं 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये आपल्याला असं वाटलं की आहे आपल्याला अजून स्कोप तरच 4था किंवा 5व्या अटेम्प्ट पर्यंत जावं. 5व्याच्या तर पुढे अजिबातच जाऊ नये असं माझं धारणा आहे. त्यामुळं वाढवलेल्या एजचा फारसा विचार आपण करू नये. आपल्याला जे काही क्षमता आपल्या आहे आणि आपल्याला जेवढे अटेम्प्ट द्यायचे आहेत तेवढे द्यावेत. त्याचा खरा ॲडव्हान्टेज मिळणार आहे तो लेट स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा जास्त ॲडव्हान्टेज आहे. ना की 22, 23, 24व्या वर्षी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत त्यांनी याचा विचार सुद्धा करण्याची गरज नाही असं माझं. येस सर. याद्वारे मला असं वाटतं तुम्ही असा एक मेसेज देऊ इच्छितात की अनुभव, कार्यक्षम आणि डायनामिक ऑफिसर्स आपल्या आयोगाला हवे आणि असे लोक समाजाचं जास्तीत जास्त भलं करू शकतात. सर याच्यासोबतच पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण संरचनाची बदलली, अभ्यासक्रम जो बदललाय त्यामध्ये निबंध आणि एसे हे जे 2 घटक आहेत ते पूर्वी एमपीएससी मध्ये साधारणतः 2 निबंध लिहावे लागायचे ज्यांना 25 ते 50 मार्कांचं वेटेज होतं आणि जी मुलाखत आहे ती एकूण 100 गुणांची होती. तर आता या दोघांची व्याप्ती खूप वाढली आहे आणि याच्यावरती विद्यार्थ्यांना फोकस करावा लागणार आहे. तर या संबंधात आपली काय भूमिका होती का? नाही, याच्यासाठी बेसिकली आपल्याला कल्पना आहे की लँग्वेजच्या पेपरमध्ये नॉर्मली तुम्हाला निबंध लिहावा लागतो. येस सर. तुम्ही हिंदी, इंग्लिश, मराठी कुठली पण लँग्वेज घेतली तर लँग्वेजच्या परीक्षेमध्ये तुम्हाला बेसिकली निबंध एक वन ऑफ द क्वेश्चन्स असतो. आपण हे पण एक बदल याच्यामध्ये आता आपण केलेला आहे की जसं सीसॅट क्वालिफाईंग केलेलं आहे तशी जे मेन एक्झामिनेशन आपले आहे, मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामधले लँग्वेजचा जो पेपर आहे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही पेपर सुद्धा क्वालिफाईंगच केलेले आहे. येस सर. आणि युपीएससी मध्ये सुद्धा हे क्वालिफाईंगच आहे. येस सर. कारण आपल्याला कल्पना आहे की लँग्वेज हा जो मुद्दा आहे म्हणजे आपल्याला ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये तर माहित आहे तुम्हाला की ज्या काडरमध्ये म्हणजे ज्या राज्यात तुम्हाला अलॉट केलं जातं त्या राज्याची तुम्हाला तुमच्या प्रोबेशनच्या कालावधीमध्ये शिकावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कम्युनिकेशन आणि रायटिंगचं स्किल त्याच्यामध्ये आलं की दॅट इज मोर दॅन सफिशियंट. आणि स्पर्धा परीक्षेसाठी मेरिटला ते काउंट करण्याची गरज नाही. म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाने लँग्वेजेसचे पेपर जे आहेत ते क्वालिफाईंगच केलेले आहेत. अनेक राज्यामध्ये लँग्वेजचे पेपर क्वालिफाईंगच आहेत. आता म्हणून आपल्याला निबंध म्हणून तो क्वालिफाईंग केल्यामुळे निबंधाच्यावर जास्त भर
हा लँग्वेजच्या पेपरमध्ये असणार नाही. आणि म्हणून एसएचा पेपर हा सेपरेटली इंट्रोड्यूस केलेला आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीमध्ये. आणि इतर राज्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये सुद्धा जवळपास 80% मेन एक्झामिनेशन्स मध्ये लँग्वेजेसचे पेपर जे आहेत ते क्वालिफाईंगच आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून निबंधाच्या माध्यमातून एखादा विषय त्याचं विस्तारानं सगळ्या अँगलनं तुम्ही कसा विचार करता आहात एखाद्या प्रश्नाकडे आणि मांडणी करता आहात याचा सखोल अभ्यास तुमच्याकडून व्हावा आणि त्याच्याबद्दलची तुमची क्षमता काय आहे याच्या संदर्भात निबंधाचा हा पेपर, एसएचा पेपर हा सेपरेटली दिलेला आहे. मर्यादा असते शब्दांची, मात्र तुम्हाला तुमच्या पद्धतीनं अनेक अँगलनी तुम्ही विषयाची कशी मांडणी करता आहात. आपल्याला कल्पना आहे की सेवेमध्ये आल्यानंतर लिखाण हे फार महत्वाचं काम अधिकाऱ्यांना करावं लागतं. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या स्तरावर काम करत असताना तुम्ही जर का मंत्रालयामध्ये गेला तर तुम्हाला कॅबिनेटच्या नोट लिहाव्या लागतात, धोरण लिहावं लागतं, 20-25 धोरण लिहावं, किंवा तुम्हाला कुठलंही कम्युनिकेशन आहे तर तुम्हाला पत्र स्वरूपामध्ये लिहायचं असतं. तुम्ही समजा क्लास 2 अधिकारी म्हणून काम करता तर जिल्ह्याला किंवा विभागाला अहवाल पाठवायचा तर एकतर परिपूर्ण अशा प्रकारचा अहवाल पाठवावा लागतो. आणि मग जर का त्या अधिकाऱ्यामध्ये ही क्षमता असेल विस्तृतपणे वेगवेगळ्या अँगलनं करून लिहायचा, नेमक्या पद्धतीनं मांडायचा आणि आपल्याला काय म्हणायचं ते नेमक्या पद्धतीनं कम्युनिकेट करण्यासाठीची खऱ्या अर्थानं गरज शासकीय सेवेमध्ये असते. आणि म्हणून निबंधाचा पेपर त्या अनुषंगानं त्याची टेस्ट खऱ्या अर्थानं करतो. आणि म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगानं जो भूमिका घेतली आहे त्याच भूमिकेतून एसएचा पेपर हा आपण या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना जज केलं जाईल. ओके सर. सर यासोबतच नवीन आपण वैकल्पिक विषयाचा समावेश केलाय, ऑप्शनल सब्जेक्टचा समावेश केलाय. 2 भागांमध्ये तो ऑप्शनल सब्जेक्ट युपीएससी प्रमाणेच आपण समाविष्ट केलेला आहे. साधारणतः 250 गुणांचा एक भाग, असे 2 पेपर 500 गुणांचे असतील आणि ज्याचा खूप मोठा रोल या निकालात असेल युपीएससीच्या निकालामध्ये. बरोबर आहे. आपल्याला कल्पना आहे की सध्याचा जो काही जनरल पेपर्स 1 to 4 जे डिझाईन केलेले आहेत तर तो सर्वच लोकसेवा आयोगामध्ये राज्याच्या केंद्राच्या सगळीकडेच त्याच पद्धतीचा आहे. आणि मोस्ट ऑफ द स्टेट्स मध्ये ऍट पार विथ दी केंद्रीय लोकसेवा आयोग अशाच पद्धतीचा सिलेबस सिस्टीम राज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाने स्वीकारलेला आहे. त्यांचाही उद्देश तोच आहे की त्या राज्यात अधिकाधिक विद्यार्थी लोकसेवा आयोगामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत यशस्वी व्हावे, ही पण त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. मात्र वैकल्पिक विषय इंट्रोड्यूस करण्यामागची भूमिका केंद्रीय लोकसेवा आयोगाची आपली सुद्धा अशी होती की तुम्ही ज्या फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन होता, तुम्ही आर्ट्स मध्ये होता, कॉमर्स मधून होता किंवा सायन्स मधून होता, मेडिकल मधून होता, इंजिनिअरिंग मधून होता, तर आपण ज्या विषयामध्ये आमचं ग्रॅज्युएशन झालं आहे, ज्या विषयामध्ये आमचं मास्टर केलेलं आहे, ज्या विषयामध्ये मी पीएचडी केलेली आहे, त्या विषयामध्ये तुम्हाला जे काही नॉलेज प्राप्त झालेलं आहे, त्या विषयाचा तुम्ही अभ्यास केलेला आहे 5-5, 6-6 वर्ष, ते विषय पण तुम्हाला घेता आले पाहिजेत स्पर्धा मुख्य परीक्षेमध्ये. आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनच्या विषयामधले पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विषयामधील 1 किंवा 2 विषय तुम्हाला घेता यावेत, हा खरं तर हा उद्देश आहे वैकल्पिक विषय निवडण्याच्या पाठीमागचा. म्हणून तुम्हाला तुमच्या चॉईसचे पेपर असं नाही की तुम्ही ज्या विषयामध्ये तुमचं क्वालिफिकेशन आहे तिथलाच विषय घेतला पाहिजे. तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकता, पण ऍडव्हान्टेज त्या साईडच्या विद्यार्थ्यांना ज्या विषयामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे किंवा ज्या विषयाचा त्यांनी अलाइड सब्जेक्ट म्हणून अभ्यास केलाय असे विषय सुद्धा त्याला घेता यावेत, हा पण वैकल्पिक विषय इंट्रोड्यूस करण्याचा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकच विषय आपल्याला निवडायचा आणि त्याचे 2 पेपर असणार आहेत. त्यामुळं एकाच विषयाचा अभ्यास केला तर आपल्याला 2 पेपर देता येऊ शकतील. काही कालावधीपूर्वी किंवा आपली डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा जेव्हा होते 2012 पूर्वी महाराष्ट्रामध्ये, तेव्हाही वैकल्पिक विषय होते, मात्र तेव्हा 2 वैकल्पिक विषय असायचे वेगवेगळ्या प्रकारचे. तर त्याच्याऐवजी हा आता एकच वैकल्पिक विषय आहे आणि त्याचे तुम्हाला 2 पेपर द्यायचे, जेणेकरून एका वैकल्पिक विषयाचा भार जो आहे तो विद्यार्थ्यांच्यावरचा कमी करून एकाच विषयामध्ये अधिक प्रश्न विचारून तुम्हाला तेवढ्याच अभ्यासावर 2 पेपर देता येतील, अशा प्रकारची भूमिका आहे. येस सर.
सर, या समितीने एकूण साधारणतः 1 वर्षाचा कार्यकाळ या कार्यकाळात या समितीने काम केलं. यामध्ये अनेक विद्यार्थी, पास झालेले अधिकारी, अनुभवी अधिकारी आणि अनेक सिनियर ब्युरोक्रॅट्स, स्टेक होल्डर्स, पॉलिटिशियन यांच्यासोबत मला वाटतं या सगळ्या बाबतीत संवाद आपला झाला असेल. तर यात किती रिसेप्टिव्ह होते किंवा किती लोकांचे ओपिनियन, तुमचा संवाद झाला असेल, त्याच्याबद्दलची आपली काही ऑब्झर्वेशन्स जर असतील सर, तर ती आपण मांडली तर? महत्वाचं सगळ्यात जे ऑब्झर्वेशन आहे, आम्ही एक अशी रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल शोधत होतो की तिथून आम्हाला एक चांगला फीडबॅक या सगळ्याच विषय जे आमच्या समोर चर्चा अभ्यासासाठी विषय आहेत आणि ज्याच्यावर आम्हाला शिफारशी करायची आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला एक संधी अशी मिळाली त्याच कालावधीमध्ये की यापूर्वीच आता जे काही दिवसापूर्वी निकाल लागला त्याच्या आधी जे मुख्य परीक्षेचा निकाल लागून ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा एक फाउंडेशन ट्रेनिंग कोर्स, मूलभूत प्रशिक्षण कोर्स हा यशदामध्ये चालू होता त्या कालावधीमध्ये. आणि यशदामध्ये क्लास 1 अधिकाऱ्यांचं जे प्रशिक्षण आहे ते यशदामध्ये कंबाईंड CPTP या नावाने गेल्या 5-7 वर्षामध्ये सुरुवात झालेली आहे की CPTP या नावानं अतिशय चांगल्या प्रकारचं कोर्सेस कंडक्ट केले जातात मूलभूत प्रशिक्षणाचे. त्याच्यामध्ये कंबाईंड प्रोबेशनर्स ट्रेनिंग प्रोग्राम CPTP. तर ह्याच्यामध्ये पूर्वीच्या कालावधीमध्ये अशी पद्धत होती की त्या सिलेक्शन झालं क्लास 1 ऑफिसर म्हणून की त्या डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांचं सेपरेटली ट्रेनिंग व्हायचं. परंतु आता ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या बेसिसवर जसं की केंद्रीय लोकसेवा आयोगामधून सिलेक्शन झालं तर मसुरी येथे फाउंडेशन कोर्स असतो आणि तिथल्या फाउंडेशन कोर्सला ऑल टाइप्स ऑफ सर्व्हिसेस मधले विद्यार्थी एक वर्षभर फाउंडेशन कोर्सला जातात. तिथून त्यांची फ्रॅटर्निटी तयार होते आणि मग ते लाईफ लॉंग त्यांच्या सेवेमध्ये एकत्र असले तरी सेवेमध्ये आहे तोपर्यंत संपर्कात राहतात आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांचं इंटरॅक्शन सतत पद्धतीने होतं. वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तिथल्या अधिकाऱ्यांचा एकमेकाला नॉलेज शेअरिंगचा फायदा होत असतो. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच धर्तीवर कंबाईंड प्रोबेशनर्स ट्रेनिंग प्रोग्राम जवळपास 2008-9 मध्ये लॉन्च झाला आणि त्याच्या अंतर्गत सर्वच क्लास 1 अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण जे आहे ते एकत्र केलं जातं. ऑल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांचं पुण्यामध्ये यशदामध्ये आणि वनामती म्हणून संस्था आहे नागपूरमध्ये, तिथे क्लास 2 अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण एकत्रपणे घेतलं जातं. तर आमच्या अभ्यासाच्या कालावधीमध्ये CPTP 7 नंबरची बॅच त्या ठिकाणी जवळपास 100 ऑफिसर्स त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याबरोबर आम्हाला इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली. पण आम्हाला असं वाटलं की 15-20 मिनिटांमध्ये आमच्या मनातले काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू आणि त्यांचे ओपिनियन घेऊन आपल्याला आपल्या जो काही पर्पज आहे त्यांच्यावर इंटरॅक्शनचा सध्य होईल. पण मी सांगू इच्छितो की CPTP बॅच मधल्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी, जे काही 100 विद्यार्थी असावेत, सगळ्यांनी इतका उत्स्फूर्तपणे ह्याच्यामध्ये भाग घेतला आणि इतक्या अनेक प्रकारच्या सुधारणा सुचवल्या या सगळ्या प्रकरणामध्ये की आम्ही त्याच्यामधून आम्हाला आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला या रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल होती. म्हणजे अनेक विद्यार्थी प्रिपरेशन करतायत, अनेक विद्यार्थी यशस्वी होतात, अनेक विद्यार्थ्यांनी अनेक अटेम्प्ट्स दिलेले आहेत. ह्या सगळ्यांची ती कंबाईंड सॅम्पल होते. कारण काही दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी झाले होते, काही पहिल्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी झाले होते, काही 5व्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी झाले होते. सगळ्या साईडचे विद्यार्थी होते, इंजिनिअरिंगचे होते, मेडिकलचे होते, सायन्स आर्ट सगळ्या. आणि त्यामुळे त्या सगळ्यांची जी काही इंटरॅक्शन केली त्याच्यावरून कॉमन एक धागा आम्हाला मिळाला होता की CSAT पेपर हा कसल्याही परिस्थितीमध्ये क्वालिफाईंग असला पाहिजे, त्याच्यावर सगळ्यांचंच एकमत होतं. डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा मुख्य परीक्षा असली पाहिजे. मोर दॅन 75 विद्यार्थ्यांचं हे मत होतं की डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असली पाहिजे. आणि त्यांचे 2 रिझर्वेशन्स होते त्याच्यामध्ये. मात्र इव्हॅल्युएशन करत असताना डिस्क्रिप्टिव्ह पेपरचं इव्हॅल्युएशन करत असताना जी इम्पॅर्शियालिटी आहे, जी क्लॅरिटी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सिस्टीम मध्ये आहे, तर तशाच प्रकारची सिस्टीम तिथं कशी तुम्ही अंमलामध्ये आणणार? कारण ही वेगळ्या पद्धतीनं असेसमेंट करतो आणि मग
जिथं फार स्ट्रिक्टली ज्यांनी तपासले तिथे कमी मार्क, तोच पेपर समजा एक लूज इव्हॅल्युएटर आला तर त्याच्याकडचे वेगळे मार्क, मग हे कॉम्पिटिटिव्हने त्याच्यामध्ये कसा राहणार. आणि याचा हाच मुद्दा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे ऑब्जेक्टिव्हच्या फेवरमध्ये होते त्यांनी पण सांगितले की जर का हे सोल्युशन तुम्ही दिलं तर आम्हाला सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्याच प्रश्नपत्रिका असायला आवडेल, कारण डिस्क्रिप्टिव्ह मधूनच खऱ्या अर्थानं आमची क्षमता काय आहे हे कळतं. हे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा ते ओपिनियन होतं. त्यामुळं आम्हाला त्यासाठी निर्णयापर्यंत येण्यासाठी खूप याची मदत झाली. हा प्रश्न इथं उपस्थित झाला म्हणून आपल्याला क्लॅरिफाय करू इच्छितो की ऑब्जेक्टिव्ह म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या जरी प्रश्नपत्रिका असल्या तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळेल अशा प्रकारचं धोरण आम्ही याच्यामध्ये स्वीकारलेलं आहे. इंटरनल इव्हॅल्युएशन ऑफ दी क्वेश्चन आन्सर शीट्स, तर हा खरं तर त्याचा भाग असतो म्हणून तो, परंतु विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंकाचं निरसन व्हावं म्हणून थोड्याशा भागामध्ये मी फक्त एक्सप्लेन करू इच्छितो की मॉडरेशन नावाचा एक प्रकार लोकसेवा आयोगामध्ये असतो की पूर्वी असायचं डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या बाबतीमध्ये अतिशय कमी मार्क मिळाले विद्यार्थ्यांचे पेपर्स आणि अतिशय जास्त मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचे पेपर्स तपासून त्याच्यामध्ये मीन काढण्याचं काम पूर्वी केलं जातं. त्याच्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. मात्र डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या प्रश्नांच्या साठी सुद्धा समान न्याय सगळ्यांना मिळावा म्हणून आता कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट CSA नावाची संकल्पना आहे जी सर्व विद्यापीठामध्ये वापरली जाते. म्हणजे या सिस्टीम मध्ये ऑन स्क्रीन इव्हॅल्युएशन केलं जातं. ऑन स्क्रीन म्हणजे जे काही डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आन्सर शीट्स आहेत, जेवढ्या पानाचे, समजा 24 पानाचं असेल, 25 पानाचं असेल, त्या सगळ्यांचं पहिल्यांदा स्कॅनिंग केलं जातं. सर्व क्वेश्चन सगळ्या विद्यार्थ्यांचे स्कॅनिंग केलं जातं. जो आहे तो डिजिटल डेटा होतो आणि त्याच्यानंतर जे काही मॅन्युअल पेपर्स आहेत तो सील करून ठेवले जातात. आणि मग एकाच वेळेला हा जो डिजिटल डेटा आहे तो एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरला पाठवता येतो. एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरकडे पाठवता येतो. आणि याच्यासाठी सुद्धा एक सिस्टीम जी सध्या विद्यापीठामध्ये फॉलो केली जाते, CAP नावाची, म्हणजे सेंट्रल प्रोग्राम असतो. त्यामुळे सगळे इव्हॅल्युएटर असतात आणि जे काही क्वेश्चन, जे काही आन्सर शीट्स आहेत तपासायचं काम करतात. तो CAP म्हणजे सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम कपल्ड विथ ऑन स्क्रीन इव्हॅल्युएशन या सिस्टम मधून गेल्यानंतर एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरना एकच पेपर दिला जाईल. ऑन स्क्रीन इव्हॅल्युएशन सिस्टीम मध्ये ज्या क्षणाला तुमच्या पेपरचे मार्क इव्हॅल्युएटर देतो ऑन स्क्रीन, ऑटोमॅटिकली टोटलिंग व्हायला सुरुवात होते आणि एका इव्हॅल्युएटरने त्याचा पेपर तपासल्यानंतर त्याचे क्वेश्चन निहाय किंवा उपप्रश्न निहाय येणारे मार्क्स आणि दुसऱ्या इव्हॅल्युएटरनी पण अशाच पद्धतीने तपासलेले मार्क, हे सगळे या कम्प्युटरच्या सॉफ्टवेअर मध्ये एका ठिकाणी आणून त्याचं ऍव्हरेजिंग केलं जातं. त्यामुळे दोन इव्हॅल्युएटरनी हे पेपर तपासून त्याचं जे ऍव्हरेज येईल क्वेश्चन निहाय त्याच्या त्या विद्यार्थ्यांच्या त्या डिस्क्रिप्टिव्ह पेपरचं मार्क्स फायनल केले जातात. आणि त्यामुळे याच्यामध्ये जे काही सब्जेक्टिव्हिटी असते तिचा करून ते गुण निश्चित केले जाणार असल्यामुळं या डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीच्या पेपर तपासणीच्या किंवा इव्हॅल्युएशनच्या सिस्टीम मध्ये सुद्धा तितकीच ऍक्टिव्हिटी असेल, क्लॅरिटी असेल डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या पद्धतीमध्ये असते त्याप्रमाणे होईल. त्याच्यामुळं ही जी काय मुलांच्या मनामध्ये शंका असते किंवा आता असू शकते काढावी, त्या उद्देशानं ही मी जास्त विस्तारानं त्या ठिकाणी सांगितलं. मला वाटतं हा मुद्दा जो आहे हा सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे आणि यातनं अनेक लोकांच्या मनात ज्या शंका होत्या त्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं असेल. जे संमिश्र प्रतिसाद देऊ पाहत होते, मला वाटतं तेही आपल्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेऊन लवकरच अभ्यासाला सुरुवात करतील असं दिसून येतंय सर.
सर यासोबतच मला असं वाटतंय की युपीएससी सोबत जी तयारी आता करता येऊ शकते ही जी आपली मांडणी आहे, तर त्यामुळे एकूण आयोगाची अशी भूमिका आहे का की युपीएससी सोबतच एमपीएससी ची तयारी करताना युपीएससी मध्ये केंद्रीय लोकसेवांमध्ये मराठी टक्का वाढावा ही भूमिका यामागे आहे का? ऑफकोर्स हा उद्देश सुद्धा आहेच. येस. कमिटी नेमण्या पाठीमागे जे कामाला ब्रीफ दिलं होतं त्याच्यामधला हा एक मुद्दा आहेच आहे. आणि आपण सर्वजणच या मुद्द्या बाबतीमध्ये आग्रही आहोत. शासन असेल किंवा जनरल पब्लिक असेल, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांनाच असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांचं यशस्वीतेचं प्रमाण ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये जास्तीचं असायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्या प्राईम सर्व्हिसेस आहेत, IAS, IPS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिसेस, याच्यामध्ये महाराष्ट्राचं पर्सेंटेज अधिकच असावं ही अपेक्षा आपल्या सगळ्यांचीच आहे. आणि म्हणून तोही उद्देश होता या त्रिसदस्य समितीची नेमणूक करण्याच्या पाठीमागचा. आणि त्या दृष्टीने आपण या रेकमेंडेशन्स केलेल्या आहेत. आणि त्याचा नक्कीच महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेट्सना फायदा होईल, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल की महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांच्या मधून ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी याची नक्की मदत होईल. येस सर. सर आपण याबद्दल तर सविस्तर माहिती दिलीच आहे सर. पण एकूणच या प्रश्नांचं जे युपीएससीच्या परीक्षेमध्ये जसं प्रश्नांचं स्वरूप असतं, अनालिटिकल त्याचा बेस असतो आणि ऑब्झर्वेशन वरती स्वतःच्या मतांवरती त्याचा भर असतो, तसं एकूणच समितीने या संदर्भात काही राज्यसेवा आयोगाला काही शिफारशी दिल्या आहेत का या संदर्भात? आणि यासोबतच निकालासंदर्भात ती वेळ जी जो आहे एकूणच लागतो या सगळ्या परीक्षेमध्ये, या संदर्भात आपली काही ऑब्झर्वेशन आपण आयोगाला मांडली आहेत का? याच्या संदर्भामध्ये डेफिनेटली आमची ऑब्झर्वेशन्स आणि आमच्या रेकमेंडेशन्स आहेत. पण आता तो इंटरनल कामकाजाचा भाग असल्यामुळं मी त्या शिफारशीबद्दल या ठिकाणी चर्चा करू इच्छित नाहीये. बेसिकली विद्यार्थ्यांशी रिलेटेड जो विषय आहे तो आहेच. आणि डेफिनेटली आम्ही खूप स्ट्रॉंगली रिकमेंड केलं आहे की त्याचं टाइम टेबल जे आहे ते डेफिनेट टाइम टेबल असावं. जसं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आम्ही जर का केंद्रीय लोकसेवा आयोगाची पद्धती स्वीकारत आहोत तर तिथे ज्या पद्धतीनं काम चालतं, ज्या टाइम टेबल काम चालतं, तिथे आपल्या पुढे पण अशाच पद्धतीनं काम चालायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, आमचा जो काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे तो मध्ये डेफिनेटली विचारात घेऊन स्ट्रॉंग रेकमेंडेशन्स केलेले आहेत. आणि इन ड्यू कोर्स ऑफ टाइम ते नक्कीच आयोग आणखी शासन त्याचा विचार करेल मला विश्वास आहे. येस सर. सर आपण खूप सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी जरा समअप करतोय हा इंटरव्ह्यू. आपण अगदी विस्तृतपणे ही मांडणी करता आहात. यासोबतच सर एकूण हा जो कार्यकाळ होता आपल्या समितीचा, आपल्या अध्यक्षतेखाली हे रिव्होल्युशनरी चेंजेस आहे एकूणच या परीक्षा पद्धतीमधले. तर आपला एकूण या समितीवर काम करण्याचा, या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करू इच्छिणाऱ्या आणि नवीन अधिकाऱ्यांना भेटण्याचा एकूणच आपला अनुभव कसा होता, तो जर तुम्ही आमच्यासोबत शेअर केला तर अधिक बरं वाटेल सर. खरं म्हणजे शासकीय सेवेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच आम्ही पण एंट्री घेतली होती. येस सर. मधल्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन अनेक ठिकाणी मी लेक्चर्सला गेलो आहे, सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला गेलो आहे. आणि या निमित्तानं स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची तयारी, त्यांची कष्ट करण्याची तयारी, इतके ऍटम्स मध्ये विद्यार्थी प्रयत्न करत असतात. म्हणजे आम्ही ज्या कालावधीमध्ये परीक्षा ची तयारी करत होतो आणि त्यावेळची जी कॉम्पिटिशन होती त्याच्या तुलनेमध्ये आता किती प्रचंड मेहनत आताचे विद्यार्थी घेत आहेत. आणि त्याच्यातून जितके टफ कॉम्पिटिशन तितका टफ ऑफिसर डेफिनेटली शासनाला मिळतो. आणि म्हणून हे फार जवळून या निमित्तानं पाहता आलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी कशा पद्धतीनं तयारी करतायत, ते कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये शहरामध्ये येऊन त्याची तयारी करतायत, त्यांच्या सगळ्या व्यथा, त्यांचे प्रॉब्लेम्स, पण हे देखील आम्हाला या निमित्तानं समजून घेता आले. आणि खूप सहानुभूती यांच्याबद्दल आम्हाला दिसून आली. फक्त एकच त्याच्यातला जो भाग आम्हाला दिसून आला की जो सगळ्यांना मी मुद्दा म्हणून शेअर करू इच्छितो की खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी खूप ऍटम्स देत राहतात. म्हणजे असं पण आम्हाला काही विद्यार्थी दिसलेले आहेत की जे 6व्या, 7व्या, 8व्या ऍटम पर्यंत प्रयत्न करत राहतात.
आम्ही कमिटीच्या सर्व सदस्य खूप अनुभवी आहोत, आणखी एज वर्ल्ड सुद्धा आहोत. आम्ही हे सांगू इच्छितो की एका मर्यादेच्या पलीकडं या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी वाहून घेऊ नये, असं आमचं मत आहे. साधारणपणे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात करतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट मध्ये पहिली परीक्षा देता येईल. सो वयाच्या 22व्या-23व्या वर्षी पण तुम्ही पहिली परीक्षा देता कदाचित, मोस्ट ऑफ द टाइम्स. त्यामुळं 5 वर्ष आणखी तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही वयाच्या 27व्या वर्षात, 28व्या वर्षापर्यंत. परंतु आपण 30 वर्ष, 32 वर्ष, 35 वर्षापर्यंत काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. आपण जर का यशस्वी होणार असाल तर पहिल्या 3 ॲटम मध्येच त्याच्या संदर्भामध्ये तुमची क्षमता तुम्हालाही कळते आणि आपण या स्पर्धेमध्ये कुठे आहोत ते कळतं. हे पाहिल्यानंतर 5 पेक्षा अधिक ॲटम साठी सगळ्या विद्यार्थ्यांनी खर्च करावा आणि त्याच्यासाठी आपल्या वयाचा विचार न करता आपण आपल्यावर आपलं कुटुंब सुद्धा अवलंबून असतं, त्यांचाही विचार केला पाहिजे. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी एका लिमिटच्या पलीकडे त्याच्यासाठी वाव न घेता पर्यायी शोधले पाहिजेत आणि पर्यायाकडे जायला पाहिजे. हा एक आमचं ऑब्झर्वेशन याच्यामधलं आहे. आणि CPTPच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर चर्चा करताना अजून एक खूप सकारात्मक बाब जी दिसून आली आणि जी सगळ्यांनी ठामपणे मांडली होती की सध्याची जी काही परीक्षा पद्धती आहे तिची काठिण्य पातळी अधिक वरच्या लेवलची असायला पाहिजे, अशी भूमिका CPTP मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मांडली होती. आणि ती आमच्या दृष्टिकोनातून खूप सकारात्मक बाब होती. त्यांना असं वाटतं की अजून एक काठिण्य पातळी प्रश्नांची अधिक असायला पाहिजे होती, जेणेकरून कस त्यांचा अधिक लागेल आणि चांगल्या पद्धतीचे कॅन्डिडेट निवड होतील. तर डेफिनेटली हे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत प्रश्नांची काठिण्य पातळी या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आयोगाशी चर्चा केलेली आहे, आयोगाला रेकमेंडेशन्स केलेले आहेत. मला खात्री आहे की या दृष्टिकोनातून सुद्धा आयोग नक्कीच त्याचा विचार करेल. की अनुभव असे 2 शेअर करावेसे वाटतात. की पहिला जो अनुभव आहे तो अनेक विद्यार्थी 5, 6, 7, 8 ॲटम पर्यंत प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांनी इतके ॲटम्स करण्याची गरज नाही, असं माझं मत आहे. काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की 5व्या ॲटम मध्ये, 6व्या ॲटम मध्ये, 7व्या ॲटम मध्ये काही विद्यार्थी सक्सेसफुल झाले पाहायला मिळतात. पण ते एक्सेप्शन्स असतात, तो काही नियम नसतो. तो एखादा दुसरा एक्सेप्शन नजरेसमोर ठेवायचं आणि आपणही 6-6, 7-8 प्रयत्न 8 वेळा प्रयत्न करत राहायचं, हे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं 3 किंवा 5 ॲटम अगदी मॅक्झिमम आपण द्यावेत आणि त्याच्यानंतर आपला हा जो काही एक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होऊन ऑफिसर होण्याची जी काय आपली ध्येय आहे ते आपण काही ॲटम्स नंतर सोडून देण्याची आवश्यकता आहे. आपण ज्या डेडिकेशनने तयारी करता, 5व्या ॲटम पर्यंत तयारी करणं सुद्धा काही हिमतीचं काम आहे आणि पेशन्सचं काम आहे. तेवढीच हिंमत आणि तेवढाच पेशन्स आणि तेवढंच डेडिकेशन जर का आपण दुसऱ्या कुठल्याही विषयामध्ये दिलं तर क्लास 1 ऑफिसर म्हणून तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर जेवढं यशस्वी व्हाल तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक यशस्वी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आपण अनेक ठिकाणी आता जे काही सेवेमध्ये आलेले अधिकारी सुद्धा पाहतात की जे एक बॅच आपण विचारात घेतली तर स्पर्धा परीक्षे माध्यमातून यशस्वी झालेले त्या बॅच मधले 4-2च लोक असतात. मात्र त्याच्याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन पण तुमच्यापेक्षाही अधिक यशस्वी झालेले विद्यार्थी तुमच्याच बॅचमध्ये तुम्हाला अनेक पाहायला मिळतात. त्यामुळं एवढं एकच क्षेत्र आहे की तिथं जर आपण आता सुरुवात केली होती परीक्षा द्यायची आणि म्हणून आपण ॲटमवर ॲटम देत राहणं अजिबात ॲडवायझेबल नाही. सगळ्यांना विनंती करेन की एका लिमिटच्या पलीकडे जाऊ नका, दुसरा पर्याय शोधा. तुमच्याकडे एवढे अभ्यासाची आणि वाहून घेण्याची क्षमता आहे, डेडिकेशन आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र सोडून तिथेही तुम्ही तितकेच यशस्वी व्हाल याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही. म्हणून हा ऑब्झर्वेशन मुद्दा मी शेअर करतो. CPTPच्या बॅच मधल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर इंटरॅक्शन करताना त्यांनी एक महत्वाचा मुद्दा असा पॉइंट आउट केला की
हे जे काही लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे काही प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिका आहेत, तर प्रश्नपत्रिकेची आणि प्रश्नांची काठिण्य पातळी जी आत्ता असते ते त्याच्यापेक्षा अधिकशी असायला पाहिजे, अशा प्रकारच्या भावना जवळपास सर्वच यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी पॉइंट आउट केल्या होत्या. तर ते खूप सकारात्मक बाब विद्यार्थ्यांनी पॉइंट आउट केली आहे, जी आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि भविष्यामध्ये त्याची नक्की दखल आयोग घेईल आणि त्याप्रमाणे भविष्यामध्ये पेपर सेटिंगचं काम केलं जाऊ शकेल असा मला विश्वास आहे. ओके सर. सर धन्यवाद. सर अगदी शेवटचा प्रश्न मी विचारतो ते म्हणजे सगळ्यांना ज्या याची उत्सुकता आहे ज्या घटकाची, ते म्हणजे सुधारित अभ्यासक्रम साधारणतः समितीने शिफारस केलेला नवीन अभ्यासक्रम साधारणतः विद्यार्थ्यांपर्यंत कधी येऊ शकतो? कारण इथून पुढे त्यांच्या नियोजनाचा अभ्यासाचा हा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे अभ्यासक्रम आहे सर. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सध्याचा जो काही अभ्यासक्रम आहे, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जे ऑप्शनल सब्जेक्ट्स येस सर. कुठले कुठले असणार आहेत तेही माझ्या माहितीप्रमाणे आयोगाने डिक्लेअर केलेलं आहे. केलेले आहेत सर. येस सर, केलेले आहे. त्यामुळे ऑप्शनल सब्जेक्टच्या तयारीला तुम्ही इमिजिएटली लागू शकता. येस त्याचा सिलेबस सुद्धा जो सध्याच्या म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांच्यासाठी मी सूचना देऊ इच्छितो की सगळ्याच विषयांच्या बाबतीमध्ये लोकसेवा आयोगाच्या वतीनं सिलेबस तयार करून देण्याची प्रक्रिया त्यांनी ऑलरेडी सुरू केलेली आहे. येस सर. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा जो सिलेबस आहे सगळ्याच विषयांच्या बाबतीमध्ये, तो तुम्ही नजरेसमोर ठेवून आतापासून अभ्यासाला लागू शकता. त्याच्यामध्ये काही प्लस मायनस होईल थोडासा. येस. तुम्ही सिलेबस विषय वाईज डिक्लेअर होण्याची वाट न पाहता आपण सर्व अभ्यासाला सुरुवात करता येऊ शकेल नवीन पद्धतीनं परीक्षा देण्यासाठी, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. थोडासा फरक असा असतो कुठल्याही राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षामध्ये. सिलेबस जरी तोच असला तरी प्रश्न आणि उत्तर ही त्या राज्याच्या विषयी अधिक भर त्याच्यामध्ये दिलेला असतो. सेम सिलेबस जर आपण घेतला केंद्राचा आणि विविध राज्यांचा, तरी महाराष्ट्राचा एखादा पेपर सेट होईल तेव्हा त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या घटना, महाराष्ट्रातली परिस्थिती याच्यावर त्याच्यात भर असेल. गुजरात लोकसेवा आयोगामध्ये त्याच्यावर भर असेल. हा फरक जर आपण लक्षात घेतला तरी तुम्हाला तात्काळ अभ्यासाला लागायला काय अडचण नाही असं मला वाटतं. सर ह्या इंटरव्ह्यूचा समारोप करत असताना मला एक नक्की अशी मांडणी करावीशी वाटते की आपण अतिशय विस्तृतपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिली. मी हे प्रश्न विचारताना ही काळजी घेतली होती की सर्व विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असू शकतील, त्यांच्या मनातल्या ज्या काही शंका अडचणी असू शकतील त्या ऍड्रेस होतील आणि फ्रॉम द हॉर्सेस माउथ तुम्ही अध्यक्ष या समितीचे आणि तुम्ही एकूण 3ही सदस्यांची मतं समितीची मतं म्हणून जी मांडता आहात ती विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू आणि मला वाटतं की यातनं पॉझिटिव्ह मेसेज सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. आपण अक्षरशः पेपर तपासणीची पद्धत, स्केलिंग अप, त्याच्यासाठीच्या बाकी या सगळ्या गोष्टी असतील किंवा या मागचे या बदलांमागचे जे काय उद्देश असतील ते समाजहिताचे, एकूणच महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल, प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळेल. त्यासोबतच आपण जी मांडणी केली त्यामध्ये आपण प्रत्येक उमेदवाराने आपल्या अटेम्प्टची एक स्वतः लक्ष्मण रेषा आखून घ्यावी. हा जो काय विनंती वजा सूचना जी केली आहे ती मला वाटतं अतिशय समर्पक आहे आणि आजचा जो हा अभ्यासक्रमातला बदल आहे हा एकूणच चांगले सक्षम डायनॅमिक ऑफिसर्स आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला देऊ शकेल. यासाठी या समितीने घेतलेल्या निर्णयांचा मोठा वाटा राहील आणि याद्वारे ही समिती मला वाटतं भरपूर काळ महाराष्ट्राला चांगले सेवा देणारे अधिकारी घडवत राहील ही अपेक्षा आहे सर. जशी आपली अपेक्षा आहे तशीच या समाजाची ही अपेक्षा असेल. आपले खूप खूप आभार सर. खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल, इतक्या विस्तृतपणे चर्चा केल्याबद्दल आणि सर्व प्रश्नांची अतिशय समर्पक उत्तरं दिल्याबद्दल आम्ही आपले खूप आभारी आहोत. सिनर्जी स्टडी पॉइंटच्या वतीने मी केतन कुमार आपले आभार व्यक्त करतो. तसेच माझे सहकारी अतुल लांडे सर, सुजित रुकारी सर आणि स्वप्ना मॅडम यांच्यातर्फेही आभार व्यक्त करतो सर. आपले खूप खूप आभार सर आणि आपण एक दीपस्तंभ आहात आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी
अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या अतिशय लँडमार्क ज्या योजनांमधला जो आपला सहभाग आहे या महाराष्ट्र शासनामध्ये आणि नंतर भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये सर, तो आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि अशा अधिकारी आमच्यासाठी कायम लाईट हाऊस, दीपस्तंभ म्हणून उभे राहतात. आपले खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.